नमस्कार मंडळी. तर कसं काय, तुम्हाला थंबनेलवरून समजलंच असेल की आज काय होणार आहे. रात्री लवकर झोपलो, सकाळी उशिरा उठलो. उठूच वाटत नव्हतं, एवढं भारी वातावरण. आणि त्या वातावरणात ह्याचं काय चालू आहे बघा. उठतो बाई, रागानं काय बघतेस. फ्रेश होऊन बाहेर आलो. बाहेर तर एकदम सुंदर वातावरण, डायरेक्ट ढग जमिनीपर्यंत आले. आणि त्या वातावरणात हे लोक काम करतायत. काय सुख, काय म्हणजे काय, शहरात काय सुख आहे तर बघा काय सुख आहे. टिपिकल बंगला तर आपण बघितलायच, पण तुम्हाला आज एक असा घर दाखवतो, एकदम नैसर्गिक टाईपमध्ये बांधलेलं, एकदम सुंदर स्वच्छ. घरात एंटर केल्यानंतरच बघा किती स्पेस आहे. इकडल्या बाजूला डायनिंग टेबल ठेवला आहे, इकडं भरपूर स्पेस आहे. आणि यांनी पडदे बघा कशा प्रकारे काढलेत, मोठे मोठे पडदे. आणि हे जे लाकूड वापरले ते पुण्यातील एकदम जुने ओल्ड वाडे आहेत बघा, त्याला जे लाकूड वापरतात ना ते लाकूड वापरले यांनी. हे जे मेन डोर आहे 100 ते 150 वर्ष जुनी फ्रेम कशाला म्हणतात, ह्यांनी प्रत्येक गोष्ट शोधून रिसर्च करून घेतलेली. इकडं राईट साईडला किचन आहे. किचनचं काम थोडं चाललं त्याच्यामुळे नाही दाखवत. आणि हे जे पायरे दिसतात का, तिकडे वरी त्यांनी स्टडी रूम केले. स्टडी रूम तर एकदम भारी केले. आणि नंतर जाऊ आपण बेडरूममध्ये तर असलं ॲस्थेटिक लुकचं केलं यांनी. व्हाईट आणि येलो कॉम्बिनेशनचे लाईट आहेत. त्या प्रत्येक ठिकाणी स्टँडिंग लॅम्प लावलेत. प्रत्येक बेडरूम, 2 बेडरूम आहे त्यांच्याकडे. आणि इथली प्रत्येक गोष्ट अँटिक आहे, एकदम अँटिक, जे कधी मी बघितलं पण नाही. आता बाथरूम दाखवतो. बाथरूम त्याने एकदम हायटेक केलेलं आहे. त्यांना एकदम टिपिकल नको पाहिजे होतं, मॉडर्न पाहिजे होतं. ते बघा कशा प्रकारे सेटअप केले. आता जाऊ सेकंड बेडरूममध्ये. मी तर असलं पिक्चरमध्येच बघितलं होतं, पण आज समोर बघतोय. काय ठेवलंय, काय सजवलंय, बापरे. कपाट पण स्टोरेजसाठी त्या भिंतीच्या आकाराचं कपाट बनवलं त्यांनी. एकदम त्यांनी राजस्थानहून बनवून घेतलाय. फक्त बेड राजस्थानहून बनवून घेतलाय. प्रत्येक वस्तू जमा करून ठेवलेली आहे. हे ड्रेसिंग टेबल बघा, प्युअर लाकडाचा, प्युअर लाकूड, एकदम काय सजवले. प्रत्येक बाथरूम त्यांना अटॅच पाहिजे होतं बेडरूमला. आणि बघा बाथरूम काय आहे. आणि त्या बाथरूममध्ये विशिष्ट प्रकारचे पेंटिंग आहेत. प्रत्येक बाथरूममध्ये एवढ्या महागाच्या पेंटिंग आहेत, काय सांगू तुम्हाला. ते खर्च केलं आहे मी. आणि या घराचं एक वैशिष्ट्य आहे तुम्हाला सांगतो. ह्या घरात पाऊस असू द्या, ऊन असू द्या, थंडी असू द्या, टेम्परेचर 23 डिग्रीच असणार. घर दाखवलं, पण घराची मालकीन पण दाखवली पाहिजे ना तुम्हाला. तर ही आहे कोको सबको ठोको. अशाच उद्धट गोष्टी बघण्यासाठी लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. धन्यवाद.